पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाच्या नामांतरावरून आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। महापौर निवासस्थानाला रामदूत असं नाव देण्याची मागणी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांनी केली आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवलाय। त्यामुळे या नामकरणावरून नवं राजकीय रामायण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाला रामदूत असं नाव देण्यात यावं अशी मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांच्यासह 6 नगरसेवकांनी नगर सचिवांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। महापौर निवासस्थान हे शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण असल्यानं प्रभू श्रीरामाचं परमभक्त हनुमान यांच्या रामदूत या नावानं या वास्तूची ओळख व्हावी अशी मागणी करण्यात आली। पुणे महानगरपालिकेच्या माननीय महापौर यांचे अधिकृत निवासस्थान हे शहराच्या प्रशासकीय व ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे। या निवासस्थानास रामदूत निवासस्थान असे नाव देण्याची मी पुणे महानगरपालिकेच्या नगर सचिव आयुक्त यांच्याकडे मागणी केलेली आहे। दरम्यान या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र विरोध केलाय। महापौर बंगला हे नाव ऐतिहासिक आणि संवैधानिक स्वरूपाचं असल्याचं ते बदलू नये अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। भाजप रामाच्या नावावर राजकारण करतं, आता हनुमानाच्या नावाचा राजकीय वापर करत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। महापौर या कुठल्या पक्षाच्या नसतात। पुणे महानगरपालिकेच्या महापौर म्हणजे पुणेकरांचं प्रथम नागरिकत्व असतं। ते सर्व इथल्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात। अशा वास्तूच्या आणि अशा व्यक्तीने अशा वास्तूसाठी नाव बदलावे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आता हे महापौरांनी स्वतः प्रयत्न नाही केला, इथल्या नगरसेवकांनी केला आहे। पण महापौरांनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे की असं नाही केलं पाहिजे। आता हे का घडतंय ह्याच्या मागचं राजकारण पण असं आहे, यांना रामाचं नाव घेऊन यांनी राजकारण केलं इतक्या वर्ष, 80 सालापासून आजपर्यंत करत आलेत। यांना राजकारण करून काही साध्य करता आलं तर सत्ता भेटली। शिवसेनेच्या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले। एकीकडे उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करतात आणि दुसरीकडे रामभक्त हनुमानाच्या नावाला विरोध करतात। ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप भाजपनं केला। एकीकडे उद्धव ठाकरे साहेब हे रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडं बाटा गटाचे सर्व कार्यकर्ते हे रामदूत या नावाला आक्षेप घेतात। कोट्यावधी हिंदुस्थानींच्या आदर्श असणारे, कोट्यावधी हिंदुस्थानांच्या हृदयामध्ये राज्य करणारे प्रभू श्री रामचंद्र यांचं नाव जर एखाद्या निवासस्थानाला देण्यात येत असेल तर मला वाटतं त्याला कोणीही विरोध करण्याचं कारण नाही। पुण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात महापौर निवासस्थानाला विशेष स्थान आहे। यापूर्वी वृक्षतोडीच्या वादामुळे चर्चेत आलेली ही वास्तू आता नामकरणाच्या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आली आहे। आता या प्रस्तावावर महापौर आणि प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।